नमस्कार, उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 13 डिसेंबर 1989 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईद हिला दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी सरकारला 5 दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका करावी लागली होती। रुबिया सईदचं 8 डिसेंबर 1989 रोजी JKLFच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं। या अपहरणाचा सूत्रधार यासीन मलिक होता। तो काश्मीर खोऱ्यात फुटीरवादी कारवायांना प्रोत्साहन देत होता। रुबियाच्या सुटकेच्या बदल्यात दहशतवाद्यांनी 5 कैद्यांना सोडवण्याची अट घातली। त्या दबावाखाली सरकारने 13 डिसेंबर रोजी त्यांची सुटका केली। या घटनेनंतर खोऱ्यातील दहशतवाद्यांचं मनोधैर्य वाढलं। त्यामुळे काश्मीरी पंडितांचं मोठ्या प्रमाणावर हत्याकांड सुरू झालं आणि त्यांना पलायन करणं भाग पडलं। लाखो काश्मीर पंडितांना आपला जीव वाचवण्यासाठी घर आणि मालमत्ता सोडून पळून जावं लागलं। अपहरणाचा मास्टरमाइंड यासीन मलिक UAPA अंतर्गत तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे। 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्याने संपूर्ण देश हादरला। त्यावेळी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि दहशतवादी संसद भवनात घुसून दहशत पसरवतील याची कल्पनाही कोणाला नव्हती। या हल्ल्यात 8 सुरक्षा जवान शहीद झाले तर एकूण 14 जणांचा मृत्यू झाला। सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांना ठार केलं आणि संसद भवनाची सुरक्षा सुनिश्चित केली। हल्ल्यानंतर अफजल गुरु, शौकत हुसेन, अफसान गुरु आणि SAR गिलानी यांना अटक करण्यात आली होती, ज्यानंतर अफजल गुरु या दहशतवादी कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याला 2013 मध्ये फाशी देण्यात आली। ही घटना भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे, जो सदैव स्मरणात राहील। 13 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वप्नातील एका प्रकल्पाचं काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचं उद्घाटन केलं। प्राचीन काशीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला आधुनिक स्वरूप देण्याच्या दिशेनं हे एक ऐतिहासिक पाऊल होतं। मंदिर परिसराचा विस्तार करणं, ते गंगा नदीला जोडणं आणि भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट होतं। या कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतर काशी विश्वनाथ धाम केवळ देशातीलच नव्हे तर परदेशी पाहुण्यांसाठीही श्रद्धेचं आणि आकर्षणाचं केंद्र बनलं। माल्टा देश 13 डिसेंबर 1974 रोजी प्रजासत्ताक बनला। आजच्याच दिवशी म्हणजे माल्टाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली आणि माल्टामधील राज परिवाराची भूमिका संपली आणि देशाला औपचारिकपणे प्रजासत्ताकचा दर्जा प्राप्त झाला। हे पाऊल माल्टाच्या स्वायत्तता आणि स्वातंत्र्याच्या दिशेनं एक ऐतिहासिक पाऊल होतं। घटना दुरुस्तीनंतर सर अँथनी मामो यांना माल्टाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं गेलं, ज्यांनी देशाच्या नवीन प्रजासत्ताक स्वरूपाचं नेतृत्व केलं। माल्टा सध्या युरोपियन युनियनचा सक्रिय सदस्य आहे आणि ऐतिहासिक वारसा, सामरिक भौगोलिक स्थान आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यासाठी ओळखला जातो। माल्टाच्या इतिहासात हा दिवस स्वातंत्र्य आणि प्रगतीचं प्रतीक मानला जातो। 13 डिसेंबर 2003 रोजी अमेरिकन सैन्याने ऑपरेशन रेड डॉन अंतर्गत इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना अटक केली। इराकच्या तिक्रीत भागात ही कारवाई करण्यात आली, जिथे सद्दाम हुसेन भूमिगत आश्रयस्थानात लपलेला आढळून आला। सद्दाम हुसेनवर मानवतेविरुद्धचे गुन्हे, नरसंहार आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते। प्रदीर्घ खटल्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आलं आणि 30 डिसेंबर 2006 रोजी त्याला फाशी देण्यात आली। त्याच्या अटकेमुळे आणि त्यानंतरच्या फाशीने इराक आणि जगभरात मोठी राजकीय आणि सामाजिक उलथापालथ झाली। सद्दाम हुसेनच्या सरकारवर क्रूरता आणि दडपशाहीचा आरोप होता। तर हे होते आजचे दिनविशेष। तुम्हालाही आजच्या दिवसाबद्दल काही महत्त्वाच्या घटना माहिती असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम न्यूजला सबस्क्राईब करा।